नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही आमचे या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं फोर्थ सम वाचते मी आधी. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. हे बघा, कधी गणित संपूर्ण आधी वाचून घ्यायचे. वाचून घेतल्यानंतर मग पुन्हा रिपीट वाचत असताना तेव्हा त्यापासून इक्वेशन तयार करायला घ्यायचे. कधी पहिलं स्टेटमेंट वाचल्यानंतर लगेचच इक्वेशन तयार करायची घाई करायची नाही. बघा, आता आपण पाहूया. हे गणित वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की इथे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हटलेलं आहे आणि तुम्हाला फ्रॅक्शन काढायचं आहे. फ्रॅक्शन काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याच्यासाठी व्हेरिएबल्स घ्यावे लागतील. मग इथे आपण लिहूया लेट द न्यूमरेटर of a fraction be x and its denominator be y. Therefore required fraction becomes required fraction becomes न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ने आपला रिक्वायर्ड फ्रॅक्शन आपल्याला मिळाला x/y. आता त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार आपण इथे लिहूया. त्यांनी असं म्हटलेलं आहे द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. लक्षात ठेवा, इज असेल त्यावेळेला इज इक्वल टू आपण घ्यायचं. म्हणजे डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज व डिनॉमिनेटर आहे y म्हणजे y इज इक्वल टू म्हणजे y ला त्यांनी न्यूमरेटर बरोबर कंपेअर केलेलं आहे. कसं कंपेअर केलेलं आहे? इट इज 4 more म्हटल्यानंतर आपल्याला प्लस करायचे. 4 more म्हणजे आपल्याला +4 करायचे. पण +4 आपण कशामध्ये करणार? तर इट इज 4 more than twice its numerator म्हणजे न्यूमरेटरचे ट्वाइस करायचे आणि त्याच्यामध्ये 4 more म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला +4 करायचे. म्हणजे इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन त्यांनी म्हटलेलं आहे की डिनॉमिनेटर इज मग डिनॉमिनेटर आहे y इज म्हणजे y इज इक्वल टू डिनॉमिनेटर इज 4 more म्हणजे तुम्हाला +4 करायचे कशामध्ये? देन ट्वाइस द न्यूमरेटर. मग न्यूमरेटरचे ट्वाइस येणार 2x आणि त्याच्यापेक्षा 4 more आहे म्हणून येणार +4. आता इथे इक्वेशन आपण आपल्याला जसं ज्या फॉर्म मध्ये हवंय त्या फॉर्म मध्ये घेऊया. मग हे +y या साइडला गेल्यानंतर होतील -y आणि +4 इक्वल टू च्या लेफ्टला आल्यानंतर होतील -4. -4 इज इक्वल टू 2x y. दॅट इज 2x y इज इक्वल टू -4. हे आपल्याला मिळालं आपलं फर्स्ट इक्वेशन. बरोबर. आता त्यांनी सेकंड कंडिशन काय दिली ती पाहूया. त्याच्यानुसार आपण आपलं सेकंड इक्वेशन तयार करूया. त्यांनी म्हटलंय डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होईल. पण केव्हा होईल? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. म्हणजे आधी आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोन्ही 6 ने रिड्यूस करावे लागतील. 6 ने रिड्यूस करायचं म्हणजे आपल्याला 6 मायनस करायचे. मग इथे आपण लिहूया इफ
by 6 then new numerator is equal to येईल ओरिजिनल न्यूमरेटर आपला x आहे 6 ने रिड्यूस करायचं म्हणजे होणार x minus 6 and new denominator is equal to येणार y minus 6 म्हणजे x minus 6 आणि y minus 6 हे 6 रिड्यूस केल्यानंतरचे तुम्हाला न्यू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मिळाले. आता यांच्यामध्ये त्यांनी रिलेशन तुम्हाला काय दिलेलं आहे डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे y minus 6 मग इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे न्यू डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे इथे येणार y minus 6 it becomes is equal to 12 times the numerator. It becomes 12 times the numerator. मग न्यूमरेटर आपला आहे x minus 6 त्याच्या 12 टाइम्स करू आपण 12 minus x minus 6. आता इक्वेशन तयार करूया पुन्हा. आता आपल्याला हवं त्या फॉर्म मध्ये y minus 6 is equal to ब्रॅकेटच्या बाहेरचा जो नंबर आहे त्याने ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे 12 into x 12x minus 12 6 72. आता इक्वेशन x आणि y दोन्ही व्हेरिएबलचे टर्म्स एका साइडला घेऊया म्हणजे हे -72 आहेत ते या साइडला घेऊया म्हणजे ते होतील +72 आणि -6 दोन्ही कॉन्स्टंट टर्म इथे ठेवले 12x +y त्या साइडला गेल्यानंतर होतील -y 72 -6 येतील 66 is equal to 12x minus y. That is 12x minus y is equal to 66. हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशन. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. दोन्ही इक्वेशन कडे आपण ऑब्झर्व केलं की आपल्याला काय समजतंय -y आहे. दोघांचं कोएफिशिएंट आहे 1 म्हणजे जर दोन्ही इक्वेशनच आपण सबट्रॅक्शन केलं तर साइन चेंज होऊन +y y कॅन्सल होते. मग आपण आता इथे करूया सबट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. फ्रॉम इक्वेशन सेकंड आहे म्हणून सेकंड इक्वेशन आधी लिहायचं 12x minus y is equal to 66. फर्स्ट इक्वेशन आहे 2x minus y is equal to -4. सबट्रॅक्शन करायचे म्हणजे खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचे प्लसचं मायनस मायनसचं प्लस मायनसचं प्लस +y y कॅन्सल झाले 12x 2x येतील 10x is equal to 66 +40 येतील +4 येतील 70. x ची व्हॅल्यू काढायची आहे मग x ला इथेच ठेवायचं 10 इथे मल्टिप्लाय या साइडला आल्यानंतर होतात ते डिवाइड 0 0 कॅन्सल x is equal to 7. x ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये घेतली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण इथे लिहूया फर्स्ट इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू घेऊया पुटिंग x is equal to 7 in इक्वेशन फर्स्ट इक्वेशन लिहून घेते मी 2x y is equal to -4. therefore 2 संपूर्ण इक्वेशन आहे तसं लिहायचे फक्त x च्या जागेवरती x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची बाकी सगळ्यांना आहे तसंच लिहायचे 2 7 14 y is equal to -4. therefore -y त्या साइडला गेले की +y होतील -4 इकडे आल्यानंतर होतील +4 14 + 4 येतील 18 is equal to y. that is y is equal to 18. आपल्याला x आणि y दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजे त्याच्यावरून आपलं
रिक्वायर्ड फ्रॅक्शन आपण लिहू शकतो. मग आता इथे आपण लिहूया. नाउ x is equal to 7 and y is equal to 18. Therefore, required fraction is x upon y is equal to 7 upon 18. हे आलं आपलं फायनल आन्सर. आले लक्षात? तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही पाहू शकाल. आता आपण पाहूया फिफ्थ सॉल्व. Two types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of box. पहा इथे आता A आणि B हे दोन टाइप ऑफ बॉक्सेस आहेत आणि आपल्याला वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स असं म्हटले आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येक टाइप ऑफ बॉक्सचा वेट आपल्याला x टन आणि y टन असं घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग आता मी इथे लिहिते लेट the weight of a box of type A be x ton and the weight of a box of type B be y टन. आपण त्यांचं वेट घेतलं x आणि y टन. बरोबर. आता त्यांनी ज्या ट्रक मध्ये हे बॉक्स लोड करायचे आहेत तर त्या ट्रकची कॅपॅसिटी त्यांनी आपल्याला दिलेली आहे 10 टन. आणि आता असं म्हटलेलं आहे when 150 boxes of type A टाइपचे 150. आता एका बॉक्सचं वेट आहे ते x टन आहे. एकाचं वेट असेल तर x टन. 2 बॉक्सचं वेट आपल्याला काढायचं असेल तर आपण 2 × x म्हणजे 2x टन घेणार. तसं 150 बॉक्सेस ऑफ टाइप A आहेत म्हणजे 150 बॉक्सेसचं वेट येणार 150 × x म्हणजे 150x टन. आणि तसंच त्यांनी म्हटलेलं आहे 100 बॉक्सेस ऑफ टाइप B म्हणजे त्याचं वेट येणार आहे 100y. म्हणजे दोघांचे मिळून टोटल वेट येणार आहे दोन्ही टाइपचे एवढे बॉक्सेस लोड केल्यानंतर इट वेज 10 टन. म्हणजे ते संपूर्ण ट्रक मध्ये ज्यावेळेस ते आपण लोड करतोय तेव्हा त्याचं वेट आहे 10 टन. म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू याच्या आधी आपण असं लिहूया कॅपॅसिटी ऑफ ट्रक पण इथे लिहून घेऊया. कॅपॅसिटी ऑफ ट्रक capacity of truck is equal to 10 ton. आता आपण लिहूया according to first condition. त्यांनी म्हटलेलं आहे 150 बॉक्सेस ऑफ टाइप A म्हणजे त्या 150 बॉक्सेसचं वेट येणार आहे 150x. 100 बॉक्सेस ऑफ टाइप B म्हणजे त्यांचं वेट येणार आहे 100y आणि या दोघांची मिळून ऍडिशन येणार आहे 10 टन. आता बघा इथे सगळीकडे 0 0 0 आहे म्हणजे या कंप्लीट इक्वेशनला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर सगळीकडचा एक 0 निघून जाईल. म्हणून आपण इथे लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 10. Dividing the equation by 10. मग 10 ने डिवाइड केल्यानंतर बघा 150 upon 10 केलं तर 0 आणि 0 कॅन्सल होईल. इथे येतील 15x. डायरेक्ट लिहू
आपण 15x + 10y इज इक्वल टू 1. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. आता आपण सेकंड कंडिशन बघूया. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे. when 260 boxes of type A म्हणजे त्यांचं वेट येणार 260x are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजे त्यांनी फक्त सेंटेन्स थोडंसं वेगळं कन्स्ट्रक्ट केलंय, पण अर्थ सेमच आहे की 260 boxes of type A आणि 40 boxes of type B हे दोन्ही लोड केले तर तो कंप्लीट ट्रक तुमचा लोड होतो. म्हणजे त्या दोन्हीचं वेट पुन्हा आहे 10 टन. म्हणजे त्यांनी फक्त गणित फिरवून लिहिलेलं आहे, पण तुम्हाला याच्यासारखीच सेम इथे ऍडिशन करायची आहे. मग इथे पण लिहूया आपण अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजे 260 बॉक्सेसचं वेट येणार आहे 260x. 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी म्हणजे त्यांचं वेट येणार आहे 40y इज इक्वल टू 10. आता बघा इथे पण 0 0 आहे, म्हणजे आपण जर डिवाइड केलं तर इथेही 0 कॅन्सल होऊ शकतो, पण आपण तसं करायचं नाही. का? कारण इथे 40 आहेत ना. मग या कंप्लीट इक्वेशनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 10 4 चा 40 मिळतील. म्हणून इथे डिवाइड न करता या इक्वेशनला आपण सेकंड नंबर देऊ आणि आता लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 4. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 4. मग 4 नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल बघा. याला 4 नी जर मल्टिप्लाय केलं 4 0 0 4 6 जा 24 कॅरी 2 4 2 जा 8 + 2 10. सॉरी आपण फर्स्ट इक्वेशनला 4 नी मल्टिप्लाय करतोय. 15 4 जा 60x प्लस 10 4 जा 40y इज इक्वल टू 4 1 जा 4. हे आलं थर्ड इक्वेशन. आता याच्यावरून आपल्याला इथे 40y मिळाले, इथे पण 40y आहे. दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन केलं की आपल्याला 40y कॅन्सल होतील. मग इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग सेकंड इक्वेशन लिहू आपण आधी 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. त्याच्यामधून याला सबट्रॅक्ट करूया. 60x प्लस 40y इज इक्वल टू 4. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे साइन्स चेंज होतील. प्लस 40y मायनस 40y कॅन्सल झाले. 260 मायनस 60 येतील. 200x इज इक्वल टू 10 मायनस 4 6. x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ला इथेच ठेवू. 200 तिकडे इंटू आहे, तिकडे आल्यानंतर होतील डिवाइड. इथे येतील आता 2 3 जा 6 2 1 जा 2 0 0 3/100 ही आपल्याला मिळाली x ची व्हॅल्यू. आपल्याला ही व्हॅल्यू अशीच ठेवूया आपण सध्या. therefore x इज इक्वल टू 3/100. आता ही x ची व्हॅल्यू आपण समजा या इक्वेशन मध्ये घेऊया. पुटिंग x इज इक्वल टू 3/100 इन इक्वेशन फर्स्ट. मग मी फर्स्ट इक्वेशन लिहिते आहे 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. मग 15 इंटू x ची व्हॅल्यू आहे 3/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. आता 15 आणि 3 दोघं न्यूमरेटर आहेत, त्यांचं फक्त मल्टिप्लिकेशन होईल. 15 3 जा 45/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. आता हा डिनॉमिनेटर आपल्याला घालवायचा आहे. मग डिनॉमिनेटर घालवायचं असेल तर सिंपल त्याच डिनॉमिनेटरनी कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 100
multiplying the equation by 100. डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा आन्सर लिहिते मी. बघा याला 100 ने मल्टिप्लाय केलं की 100 कॅन्सल होतील आणि इथे येतील 45 प्लस याला 100 ने मल्टिप्लाय केलं की 100 × 10 येतील 1000y इज इक्वल टू आणि 1 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येतील 100. देयरफॉर 1000y इथेच ठेवूया प्लस 45 त्या साइडला गेल्यानंतर होतील -45. देयरफॉर 1000y इज इक्वल टू 100 - 45 चा आन्सर येईल 55. देयरफॉर y इज इक्वल टू 1000 इकडे मल्टिप्लाय आहे या साइडला आल्यानंतर होतील डिवाइड. देयरफॉर y इज इक्वल टू 55/1000. आता मला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्यात पण आपल्याला टर्म मध्ये कन्वर्ट करायचं ना म्हणजे टर्म काढायचे आहे. मग आता इथे आपण डायरेक्टली लिहू शकतो x इज इक्वल टू नाउ x इज इक्वल टू 3/100 इज इक्वल टू पॉइंट तुम्हाला इथे द्यावा लागेल. आता खाली 2 झिरो आहेत बरोबर. 2 झिरो आहेत म्हणजे न्यूमरेटर मध्ये पॉइंट 2 डिजिट लेफ्टला जाणार. डिवाइड 100 ने डिवाइड होते. डिवाइड होताना पॉइंट जो आहे तो डिजिटच्या लेफ्टला जातो. मग इथे 2 झिरो आहेत म्हणून 2 डिजिट लेफ्टला जाईल. मग आपल्याकडे एकच डिजिट आहे सेकंड डिजिट नाहीये म्हणून मी इथे घेतला 0 म्हणजे माझा आन्सर आला 0.03 किंवा तुम्ही म्हणू शकता 0.03 टन. ही x ची व्हॅल्यू आहे. y ची व्हॅल्यू घेऊया आपण आता 55/1000 इज इक्वल टू आता इथे खाली 3 झिरो आहे म्हणजे तुम्हाला पॉइंट न्यूमरेटरच्या 3 डिजिट लेफ्टला घ्यावा लागेल बरोबर आहे. मग इथे 2 डिजिट आहेत अजून एक थर्ड डिजिट तुम्हाला तिथे 0 म्हणून घ्यावा लागेल म्हणजे 0.055 टन. म्हणजे ए टाइपचा बॉक्स जो आहे त्याचा वेट आपल्याला मिळाला 0.03 टन आणि बी टाइपचा बॉक्स आहे त्याचं वेट आपल्याला मिळालं 0.055 टन. म्हणून आता आपण फायनल आन्सर लिहूया. देयरफॉर weight of a box of type A is 0.03 ton and weight of a box of type B is 0.055 टन. याला तुमचा फायनल आन्सर. बघा तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे नंतर तुम्ही ते गणित हवं तेव्हा पाहू शकाल. चला आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.5 मधला लास्ट सम 6 सम. त्याला त्यांनी स्टार केलेला आहे म्हणजे थोडंसं ते इम्पॉर्टंट तर आहेतच पण थोडंसं त्याची डिफिकल्टी लेवल आहे ती जास्त आहे म्हणजे हॉट्स टाइपचं सम आहे ते. बघा आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे की विशालने टोटल डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे ते डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. म्हणजे सगळं डिस्टन्स त्याने फक्त बसने किंवा फक्त एरोप्लेनने नाही ट्रॅव्हल केलेलं आहे. तर त्याच्यापैकी त्यांनी काही डिस्टन्स जे आहे ते बसने ट्रॅव्हल केलेलं आहे आणि जे रिमेनिंग डिस्टन्स आहे ते एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं आहे. आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण त्याच्यासाठी डिस्टन्स ट्रॅव्हलसाठी एक्स आणि वाय घेणार आहोत. आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेलं आहे फक्त डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस म्हणजे आपल्याला फक्त एकाच व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे हवी आहे बरोबर. आता पुढे त्यांनी आणखीन आपल्याला असं दिलेलं आहे बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km per hour म्हणजे बसचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे 60 km per hour आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे 700 km per hour आणि दोघांना लागणारा म्हणजे दोन्ही जर्नीसाठी लागणारा टोटल टाइम दिलेला आहे त्यांनी 5 hours. म्हणजे इथे आपल्याला डिस्टन्स टाइम आणि स्पीड याचं जे फिजिक्स मधलं तुमचं इक्वेशन आहे ते इक्वेशन सुद्धा आपल्याला इथे वापरावं लागणार आहे.
आधी आपण इथे लेटर कन्सिडर करूया. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल if some sorry 6 last somewhere distance traveled by Vishal by bus B x kilometer and by aeroplane B y किलोमीटर. बसने आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते आपण x आणि y किलोमीटर घेतलं. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल त्यांनी दिलेला आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड is equal to 1900 किलोमीटर. therefore आपलं फर्स्ट इक्वेशन याच्यावरून आपल्याला मिळेल x plus y is equal to total distance traveled 1900. फर्स्ट इक्वेशन लिहू आपण. therefore x plus y is equal to 1900. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता त्यांनी आपल्याला ॲव्हरेज स्पीड दोघांचा दिलेला आहे. मग इथे आपण लिहूया ॲव्हरेज स्पीड ऑफ बस. बसचा ॲव्हरेज स्पीड त्यांनी आपल्याला दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर. आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन is equal to 700 किलोमीटर पर आवर. हा दोघांचाही ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. आणि टोटल टाइम टेकन फॉर जर्नी. टोटल टाइम टेकन फॉर जर्नी is equal to 5 hours. हा टोटल टाइम त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला बघा आता प्रत्येकाचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे. बाय बस आहे, बसचा स्पीड आहे. एरोप्लेनचा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे, एरोप्लेनचा पण स्पीड आहे. म्हणजे दोन्ही जर्नीसाठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम आपण इथे काढू शकतो. इथे आपण लिहूया युजिंग फॉर्म्युला. टाइम is equal to distance upon speed. हा फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत. म्हणजे आता इथे आपल्याला मिळेल टाइम टेकन फॉर जर्नी बाय बस. टाइम टेकन फॉर जर्नी बाय बस इज इक्वल टू हा टाइम आपण काढतोय. मग बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे x अपॉन बसचा स्पीड आहे ॲव्हरेज स्पीड आहे 60 म्हणजे x अपॉन 60 आवर. हा झाला टाइम. टाइम टेकन फॉर जर्नी बाय एरोप्लेन is equal to आता एरोप्लेनचा कव्हर्ड डिस्टन्स आहे y आणि एरोप्लेनचा स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. म्हणजे आला y अपॉन 700 आवर. हा झाला टाइम टेकन. हा प्रत्येक जर्नीसाठीचा टाइम आहे आणि टोटल टाइम टेकन आहे 5 आवर्स. म्हणजे याच्यावरून आपलं सेकंड इक्वेशन तयार होईल. therefore x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 is equal to 5. बस ने ट्रॅव्हल करायचा टाइम, एरोप्लेनने ट्रॅव्हल करायचा टाइम आणि हा आला टोटल टाइम 5 आवर्स. हे आलं आपलं सेकंड इक्वेशन. आता इथे आपल्याला डिनोमिनेटर घालवायचं आहे पण एकच
दोन्हीकडचा एक एक झिरो आहे ना, आता एक एक झिरोला आपण सध्या बाजूला ठेवू आणि 6 आणि 70 याचा एलसीएम काढूया. आता इथे प्राईम नंबर्सचं टेबल घ्यायचं आणि प्राईम नंबरच्या टेबल्सनी याला कसं डिवाइड होईल ते बघायचं. मग इथे आलं 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 5 जा 10. आता हे दोन्ही एका टेबल मध्ये येत नाही. मग आता या पहिल्या नंबरसाठी 3 चं टेबल घेऊ आपण. 3 1 जा 3. 3 च्या टेबलने तुम्ही 35 ला डिवाइड करू शकत नाही, म्हणून 35 तसेच ठेवायचे. मग आता इथे येतील 5 7 जा 35. इकडे 1 आलाय म्हणजे आता इथे तुम्हाला डिवाइड करायची गरज नाही. 5 7 जा 35 आणि 7 1 जा 7. दोन्हीकडे 1 1 आलं म्हणजे तुमचे आता फॅक्टर्स घेऊन संपले. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांचा आला एलसीएम. मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? 2 * 3 * 5 * 7. 2 3 जा 6, 6 5 जा 30, 37 जा 210. आपल्याकडे इथे एक एक झिरो एक्स्ट्रा आहे म्हणून तो झिरो आपण याच्यावरती घेतला. म्हणजे आता या दोन नंबरचा एलसीएम आला 2100 किंवा 2100. मग आता इथे मी लिहिलंय मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय एलसीएम 2100. मल्टिप्लाइंग the equation by LCM 2100. जरा मोठा नंबर आहे म्हणून मी इथे डिवाइड तुम्हाला मल्टिप्लाय करून दाखवते. म्हणजे इथे आपण घेऊया 21 * 21,000 * x upon 60 plus 2100 * y upon 700 is equal to 2100 * 5. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. 3 2 जा 6, 3 7 जा 21 आणि 0, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 5 जा 10. म्हणजे इथे आले 35x. हे 0 0 कॅन्सल झाले. 7 1 जा 7, 7 3 जा 21. म्हणजे इथे आपल्याला मिळाले 35x 35x plus 3y is equal to 21 5 जा 105 आणि हे वरचे 2 0. बरोबर. म्हणजे हे मला मिळालं थर्ड इक्वेशन. आता बघा आपलं फर्स्ट इक्वेशन बघा आणि थर्ड इक्वेशन बघा. दोघांना कंपेअर केलं तर कोणाचेही कोएफिशियंट सेम नाहीये. मग आता इकडे 3 आहे. मग आपण फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला मिळतील 3y. बरोबर. मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. मग 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार 3 * x 3x plus 3 * y 3y is equal to 19 3 जा 57 आणि 2 0. म्हणजे हे आपल्याला मिळालं फोर्थ इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनचं आपण सबट्रॅक्शन करूया म्हणजे 3y 3y कॅन्सल होतील. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 from इक्वेशन थर्ड. मग मी थर्ड इक्वेशन लिहिते 35x plus 3y is equal to 10,500. यातून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 3x plus 3y is equal to 5700. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे साइन चेंज करावे लागतील आपल्याला. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाले. 5 - 3 2 म्हणजे इथे आले 32x is equal to 0 0. 5 - 7 होत नाही. 15 - 7 8 1 6 10 - 6 4 4800 आहे. 32 इकडे मल्टिप्लाय आहे. इकडे आल्यानंतर होतील डिवाइड अपॉन 32. 16 2 जा 32, 16 3 जा 48 आणि 0.
2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 0. Therefore x is equal to 150. मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस मिळाली आणि त्यांनी आपल्याला तेवढंच काढायला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे y ची व्हॅल्यू काढायची गरज नाही. मग आता फायनल आन्सर इथे आपण लिहू. Therefore distance traveled by Vishal, distance traveled by Vishal by bus is 150 किलोमीटर. हे आलं आपलं फायनल आन्सर. आपण इथे काढलेलं मगाशी LCM लक्षात आलेलं आहे सगळ्यांना.